अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश कत्तल आणि मांस विक्रीच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। कुरेशी मोहल्ल्यात टाकलेल्या धाडीत तब्बल 190 किलो गौवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून 2 आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या मोहिमेत धारणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे कुरेशी मोहल्ला परिसरात छापा टाकण्यात आला। पोलिसांनी शेख समीर शेख कबीर आणि शेख नसीम शेख सुलतान यांच्या ताब्यातील ठिकाणी तपासणी केली असता विक्रीसाठी ठेवलेले मोठ्या प्रमाणात गौवंशाचे मांस आढळून आले। पंचनामा आणि पाहणीत तब्बल 190 किलो गौवंशाचे मांस जप्त करण्यात आले। याशिवाय लोखंडी तराजू, वजन काटे, लाकडी ढोका, कुऱ्हाड, सुऱ्या, रोख रक्कम आणि मांस वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहनही जप्त करण्यात आले। जप्त मालाची एकूण किंमत 1,05,560 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। विशेष म्हणजे आरोपीकडे कत्तल करण्यात आलेल्या जनावरांच्या मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे आढळून आले नाहीत। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। धारणी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी अशा अवैध धंद्याविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे।